महाराष्ट्र हे इतकं युनिक आहे आणि इतका वर्सटाईल आहे. ती वर्सटॅलिटी दिसली पाहिजे मोठ्या पडद्यावर. ज्या लेवलला दशावतार ही गाजली तिथपर्यंत माझी कुठलीच फिल्म पोचलेली नाही आहे. झी चित्रगौरव पुरस्कार 2026मध्ये आपण आलेलो आहे आणि दशावतार हा जो सिनेमा आहे सगळीकडे गाजला, सगळ्यांचं प्रेम मिळालं आणि त्या सिनेमातला एक मस्त कलाकार आणि माझा मित्र सिद्धार्थ मेनन माझ्यासोबत आहे. खूप शुभेच्छा तुला खरं तर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. दशावतारने हिस्ट्री क्रिएट केली मराठी सिनेमाची आणि आता जी टॅगलाईन आहे मराठी गाजलंच पाहिजे, खऱ्या अर्थाने दशावतारने ते घडवलं आहे ना. सो त्या एका मस्त प्रोजेक्टचा पार्ट असताना त्याही इतका मोठ्या, किती भारी फिलिंग आहे आज. खूप भारी फिलिंग आहे. कारण मी तुला एक सांगू का, फक्त दशावतार नाही, ज्या फिल्म्स आलेत ना मागच्या वर्षभरात, माझं असं एक विजन होतं की अशा विविध प्रकारचे सिनेमे यायला पाहिजेत. कारण महाराष्ट्र हे इतकं युनिक आहे आणि इतका वर्सटाईल आहे. ती वर्सटॅलिटी दिसली पाहिजे मोठ्या पडद्यावर. तर ती गाजली म्हणजे, आणि ते प्रेक्षकांमुळे आणि सगळ्यांमुळे. पण आज जेव्हा तुला दशावतारचा कलाकार म्हणून ओळखतात बाहेर गेल्यावर, किती भारी वाटतं. कारण का इतकी वर्ष आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो, पण एक असा प्रोजेक्ट येतो आपल्या वाट्याला की त्याच्यामुळे खरी ओळख मिळते आणि ते आपल्याला चॅलेंज करून जातं. दशावतार तुझ्यासाठी हा प्रोजेक्ट असतो नाही, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी अनेक सिनेमे केलेले आहेत, मराठीत, हिंदीत. प्रत्येक वेळेला ते चॅलेंजिंग असतंच. पण ज्या लेवलला दशावतार ही गाजली तिथपर्यंत माझी कुठलीच फिल्म पोचलेली नाही आहे. पण म्हणजे पार US वगैरे आपले शोज होते आणि या सगळ्या गोष्टी. US माझे अनेक सिनेमे गेलेले तिकडे फिल्म फेस्टिवल्सला, काही सेंटर्समध्ये ती रिलीज पण झाली, पण इतकी मोठी कुठलीच फिल्म गाजली नाही. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल, व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. इथे येताना नॉमिनेशन आहे आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग असताना रेड कार्पेटवर येणं किती भारी फिलिंग आहे. कारण का इतकी वर्ष आपण बघत असतो, हे एवढा मोठा सोहळा आहे. हो, खूप. नाही, नॉमिनेशन असणं हेच खूप भारी आहे. आणि अशा एका फिल्मसाठी मी इतका बिलीव करत होतो त्या सिनेमावरती. आणि आमची अख्खी टीम. खूप अवघड असतं सिनेमा बनवणं हे, आणि त्यातून दशावतारसारखी फिल्म ते तिथे माउंट करणं खूप जास्त अवघड असतं. तर इट्स अ व्हेरी प्राऊड फिलिंग. आणि मी वेट करते इन्स्टावर तू कधी फोटो टाकतोयस ट्रॉफी घेऊन. वी आर वेटिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.